नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 टॉपिक नंबर 3. वी हॅव ऑलरेडी कंप्लीटेड 3.4. आपण 3 सराव संच 3.4 पूर्ण केला आहे. आता 3.5 मध्ये जातो आहे. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे आजच्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आपण 10वीच्या मुलांनीसुद्धा हे 9वीचे व्हिडिओ बघणार आहात, सबस्क्राईब करणार आहात आम्हाला. तर ह्याच्यामधल्या ह्या एक कोणत्या ॲडिशनल प्रॉपर्टीवरती हा गुणधर्म आहे हे बघण्यापूर्वी आपण ज्या पद्धतीनं आता चाललो आहे थोडंसं सेतू अभ्यास, सेतू ब्रिज याची थोडीशी उजळणीवजा भाग सांगतो की ज्याच्यावरची एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल आपण सॉल्व करून पुढे चाललो आहे हेही तुम्हाला माहिती आहे. तर याचा वापर करून आपण जे सेतू ब्रिज सेतू अभ्यास पूर्ण करत आहोत त्यातल्या काही फॉर्म्युलांची ओळख करून देतो तुम्हाला. a² - b². बोला काय फॅक्टर्स पडतात. एकदा एका कंसामध्ये a+b आणि दुसऱ्या कंसामध्ये a - b. पहिल्यांदा a - b लिहिला तरी काय फारसा फरक पडणार नाही. हे सूत्राचं ॲप्लिकेशन्स करायचे आहेत. त्याच्यावरचं सम पण सोडायचं. बघा हे n² - p² फॅक्टर्स काय होणार सांगा बरं. एका कंसात काय होणार बोला, n+p and n - p पडणार. त्यानंतर आणखीन एक फॉर्म 8व्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकला होतात, आठवतं आहे का बघा. हे a² - b² किंवा हा 8वीमधला हा फॉर्म होता. काय होता बघा बरं, a+b². हां बोला काय होता, a+b² = a² + ट्वाईस ab + b². हे दोघेजण आहेत, ते दोघेजण एकमेकांना दोनदा सेकंड करतील. पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग आणि दोघांची दोनदा सेकंड होईल म्हणून 2ab. तसं इथं काय होईल बघा. आता a² येणार, तुम्ही याला पहिल्यांदा a² येणार, b² येणार, c² येणार. हा फॉर्म तुम्ही असा लिहिला तरी चालतो. हे 2ab नंतर लिहिलं तरी चालतं. आता काय होणार बघा, ab बरोबर 2 वेळा सेकंड करणार, ac बरोबर आणि bc बरोबर म्हणजे 2bc आणि 2ac असा तो फॉर्म आहे. परत एकदा हा फॉर्म समजून घ्या, त्याच्यावर आधारित काही सम्स आपल्याला सोडवायचे आहेत. हे आजच्या हेमधलं x+a एका ब्रॅकेटमध्ये असेल आणि x+b एका कंसात असेल तर याचं स्क्वेअर कसं करायचं होतं बघा. ब्रॅकेटमध्ये a+b x आहे आणि ab आहे. हे फॉर्म 9th स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही एकदा अभ्यासला होतात. ते फॉर्म्युलेज कसे तयार झाले, ते कसे आहेत आणि त्याच्यावरची छोटी छोटी उदाहरणं आजच्या कृती पुस्तिकेमध्ये तुम्ही सॉल्व करणार आहात. परत एकदा हे फॉर्म्स जरा नीट बघा. a - b, a² - b² याचे फॅक्टर्स असे पडणार. तसंच ह्याचे फॅक्टर्स तुम्ही कसे पाडाल. a+b + c हा असेल तर त्याच्यावरचं आधारित गणित कसं सोडायचं हे आजच्या कृतीपत्रिकेमध्ये आहे. तुम्ही हे सगळे फॉर्म्स नीटपणे लक्षात घ्या. ह्याच्यावरच्या गणितांचा सराव करणं आपल्याला गरजेचं आहे आणि तुम्ही ते करायचं आहे. मग ABCच्या किमती जर वेगळ्या असल्या तर त्या किमती कशा भरायच्या, कशी ती किंमत घ्यायची, हा फॉर्म आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला आणखीन एक गणित याच्यामधलं मी सांगतो आहे. समजा m n आणि -l आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे. हे असं होणारच, m² + n² आणि ह्या तिघांचा -lचा स्क्वेअरसुद्धा हा l² येणार. पण आता काय होणार बघा, 2ab म्हणजे 2mn येणार. आता 2nl हे जर चिन्ह मायनस आहे बघा, -2nl आणि पहिला आणि शेवटचं सुद्धा मायनस आहे, त्यामुळे हे सुद्धा -2 × ml असं होणार आहे. बघा ह्या दोघांचा गुणाकार दोन्ही पण पॉझिटिव्ह. याचा आणि याचा गुणाकार करताना मायनस चिन्ह येणार आणि याचा आणि याचा गुणाकार करताना हे सुद्धा वजा चिन्ह येणार. हा बदल लक्षात घेऊन तुम्ही ह्या सूत्रांचा सराव आजच्या कृतीपुस्तिकेमध्ये अपेक्षित आहे. तुम्ही ह्या प्रकारच्या गणिताचा सराव स्वतः जरा करायचा आहे. 8वीमध्ये जरा काही गडबडीत झाले किंवा न झाले हे फॉर्म्युले जरा लक्षात घ्यायचे आहेत आणि मग हा एक्झरसाईजचा सराव आपल्याला आजच्या तासिकेमध्ये आजच्या कृतीपत्रिका सॉल्व करताना ह्या फॉर्म्युल्याला ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा, पण इथं मात्र ह्या दोघांचा गुणाकार वजा ह्या दोघांचा गुणाकार वजा असा हा बदल तुम्हाला ही एक्झाम्पल सोडत असताना नीटपणे लक्षात घ्यायचा आहे. ह्याचे फॅक्टर्स, ह्या द्विपदीचे फॅक्टर्स हे असे पडतात. यासाठी 9वीच्या मुलांनी 8वीचे हे लेक्चर्स आपण सगळे डिटेलमध्ये घ्यालो आहे. त्यासाठी 8वीच्या मित्रांना विनंती आहे, 9वीच्या मुलांना, की त्यांनी आमच्या 8वीचे व्हिडिओज 8वीचे तास ह्या विस्तार सूत्राकडं नीटपणे बघितलात तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला अभ्यास करण्याची उर्मी प्राप्त होईल. तुम्हाला अभ्यास करण्याची उर्मी किंवा तुमच्यामध्ये जिद्द निर्माण व्हावी हाच प्रमुख हेतू आम्हा सर्वांचा आहे.
हां, आता आपण 3.45मध्ये जाऊया. 3.5मध्ये एक संकल्पना नव्यानं त्रिकोणाच्या बाबतीत आहे. त्रिकोणाचे काही ॲडिशनल प्रॉपर्टीज आपल्याला तिथं शिकायचे आहेत. या धड्याचं नावच त्रिकोण आहे. त्रिकोणाचे काही गुणधर्म बघताना त्रिकोणाची समरूपता ही संकल्पना समोर आलेली आहे बघा. त्रिकोणाची एकरूपता हा भाग वेगळा आणि समरूपता हा भाग वेगळा. या समरूपतेच्या आधारे काय झालं, बऱ्याच वेळेला ह्या गणिताचा आणि व्यवहाराचा काय संबंध आहे असं म्हणला जातो, संशयास्पद बोललं जातं. अरे समरूपता जर नसती ना तर इंजिनियर, घराचं बांधकाम करणारा इंजिनियर खिशातनं नकाशा घालून आलाच नसता. तुमचा फोटो तुमच्याशी एकरूप नाही आहे, तो समरूप आहे. तुमच्या पुस्तकामध्ये असणारं ताजमहालचं चित्र, इतकं भव्य ताजमहाल कसं चित्रामध्ये बघतो, आपला फोटो हा आपल्याशी समरूप असतो. आणि ही समरूपता संकल्पना खऱ्या अर्थानं शिकायची असेल, खऱ्या अर्थानं भविष्यातले इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स मोस्टली, की ते जर त्यांना प्रतिमा बनवायची असतील, सिमिलरिटी शिकल्याशिवाय हे शक्य नव्हतं. या त्रिकोणाची समरूपता याच्यासाठी तुम्हाला थोडीशी उजळणीवजा भागामध्ये हे सांगतोय. हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ना, याचं वैशिष्ट्य बघा कसं आहे. हे दोन त्रिकोणामध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत ना, हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळतात. हे एकमेकांना तंतोतंत जुळतात, पण एका विशिष्ट पद्धतीने ठेवायला पाहिजे. असं नाही उलटसुलट कसंही ठेवायचं नाही, हा कोण ह्याच्यावरती ठेवायचा नाही. एका विशिष्ट क्रमानं हा कोण या कोणाशी जुळतो, तंतोतंत जुळणारे हे दोन त्रिकोण आहेत. पण ह्याच त्रिकोणाचा जर आपण असा विचार करायला लागलो, तंतोतंत जुळणे म्हणजे एकरूप असणे. दोन त्रिकोण जेव्हा एकमेकांना तंतोतंत जुळतात म्हणजे प्रत्येक कोण, या त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा दुसऱ्या त्रिकोणाला तंतोतंत जुळला गेला पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. हे बघा, एकमेकाला तंतोतंत जुळला गेला पाहिजे. प्रत्येक कोण, प्रत्येक बाजू, ही बाजू ह्या बाजूची जुळली पाहिजे, ही बाजू ह्या बाजूला जुळवू नका. त्या क्रमानं एकरूपता, तंतोतंत जुळणे. पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे अनुक्रमे एकरूप असून तिन्ही कोण एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकमेकांना एकरूप असतात असं म्हणतो आपण. परंतु दुसरं वैशिष्ट्य बघा, समजा हा त्रिकोण असेल, हा एक त्रिकोण घेऊया. आता दुसरा एक त्रिकोण बघा कसा बघूया. हा त्रिकोण आहे मोठा, हा त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणाला आखून घेतो मी. त्यानंतर त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण काढूया. हा त्याच्या आतमधला हा त्रिकोण मी विचारात घेऊया. आता मात्र काय होणार आहे बघा, हे दोन त्रिकोण आहेत ना, हे दोन त्रिकोण, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोणाचं वैशिष्ट्य बघा की हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना जुळतात का? आतला त्रिकोण नाही जुळत. पण याची रूपं बघा, हे दोन त्रिकोण आकारानं वेगळे आहेत पण रूपानं सारखे आहेत. ज्या आकृत्या आकारानं वेगळ्या पण रूपानं सारख्या असतात अशा आकृत्यांना समरूपता असं म्हणायचं आहे. ह्याचं वैशिष्ट्य बघा काय होईल, ह्याचं वैशिष्ट्य बघा काय होईल, काय दिसते तुम्हाला इथल्या बाबतीमध्ये वैशिष्ट्य. समजा हा त्रिकोण ABC आहे आणि हा त्रिकोण PQR आहे. त्याचं वैशिष्ट्य असं दिसते, ए हा कोण जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा P कोण आहे, जेवढ्या मापाचा B आहे तेवढ्याच मापाचा Q आहे, तेवढाच C आहे पण तेवढाच R आहे. हे एकरूपतेमध्ये पण होतंच. पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप होतेच. पण फरक काय झाला सांगा? फरक असा झाला, ह्या बाजूसारख्या नाही आहेत पण बाजूमध्ये साम्य काय आहे असेल तर ते साम्यसुद्धा आपल्याला शोधायचं आहे. ते साम्य बघा काय आहे. तर इथं ही बाजू समजा 2 सेंटीमीटर असेल तर हे याच्या प्रमाणामध्ये हे 3 असेल तर हे असं असतं. हे समजा 4 असेल तर हे 8 असतं. ह्यांचं प्रमाण जे आहे ना ते सारखं राहतं. जेव्हा दोन त्रिकोणांचे, पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे अनुक्रमे एकरूप आहेतच पण बाजूंचं प्रमाण सारखं असतं तेव्हा त्या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण असं म्हणायचं आहे. बघा, जेव्हा पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी PA हा AC एकरूप आहे, B हा QC एकरूप आहे, तंतोतंत जुळतोय. कोण C हा एकरूप कोण R आहे, ह्या कोणाचा विषय झाला. पण बाजू एकरूप नाहीत, तंतोतंत जुळणार नाहीत. पण लक्षात घ्या, इथं जो बाजूंचा भागाकार येईल, समजा तुम्ही PQ भागिले AB केलात तर ह्याचं उत्तर येणार आहे 2/4 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 1/2. तेच तुम्हाला QR/BC मध्ये दिसेल. 3 हे असं 2 4 3 6 4 8 असं जर रेशो तुम्ही घेतलात तर ह्याचं जे रेशो आहे हा सगळीकडे सारखा राहतो. म्हणजे दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण केव्हा म्हणायचं असतं? जेव्हा पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाचे एकरूप असायला पाहिजेत आणि बाजू प्रमाणात असायला पाहिजेत.
तेव्हा ते समरूप असतात, नाही तर त्यांची रूपं सारखी दिसणार नाहीत. त्यांची रूपं सारखी दिसणार नाहीत. बाजूचं प्रमाण सारखं असतं. अशा दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण म्हणायचं. अशी समरूपतेची छानपैकी ओळख आणि छानपैकी इंट्रोडक्शन तुम्हाला ह्या 9व्या इयत्तेमध्ये केले. ह्याचा सखोल अभ्यास 10वीमध्ये जास्ती आहे, पण ह्याच्या ओळखीवरती 9वीच्या कृतीपुस्तिकेमध्ये सुद्धा काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ह्या समरूपतेच्या बाबतीमध्ये. विशेषतः हा 10वीच्या मुलांना जास्त उपयोगी पडणारा असा तो गुणधर्म. तर मग ह्या समरूपतेची व्याख्या अशी होती, दोन त्रिकोणाच्या कोन आणि बाजूच्या बाबतीमध्ये असा संबंध असायला पाहिजे आणि अशा वेळेला हे त्रिकोण ABC जे आहे ते समरूप त्रिकोण PQR. बघा, दोन्हीकडे कोन एकरूपच होते, पण बाजू एकरूप नाहीत, बाजूंचं प्रमाण मात्र सारखं असायला पाहिजे. अशी ही ओळख तुम्हाला समरूपतेच्या बाबतीमध्ये या प्रकरणामध्ये ह्यांनी केलेली होती. ह्याच्यावरचा एक छोटासा अभ्यास आपल्याला दिला आहे. आता तो अभ्यास पूर्ण करूया आपण. ओके, छोटासा अभ्यास आहे. ह्या टॉपिकच्या लास्टमध्ये आपण चाललो आहे. 3.5मध्ये या आत्ता जी आपण समरूपतेची ओळख करून घेतली त्याच्या ओळखीचा जरा सराव व्हावा म्हणून आपण लगेच आता त्याचं वरची एक्झाम्पल सॉल्व करूया. म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये त्या एक्झाम्पलमधून ते कळून जाईल. हां, बघा बरं, 3.5मध्ये पहिलाच क्वेश्चन त्यांचा काय विचारला बघा. पहिला क्वेश्चन नंबर 1. हां, क्वेश्चन नंबर 1 असं म्हणतो, त्रिकोण XYZ हा त्रिकोण व त्रिकोण LMN तुम्हाला हे 10वीच्या कृतीपुस्तिकेमध्ये सुद्धा तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत, तर त्यांची संगत कोन आणि संगत बाजूंच्या बाबतीमध्ये संगत कोन आणि संगत बाजूंचे संगत कोन लिहा. संगत कोन लिहा म्हटल्यानंतर कोन X6 हा कोन संगत कोन, कोन X6 चा संगत कोन याचा संगत कोन लिहा. चा संगत कोन आहे, संगत कोन L आहे आणि हे दोन्ही कोन एकमेकांचे एकरूप असणार आहेत. याचे संगत कोन लिहा. Xचा पहिला अक्षर आहे L, कोन Y चा संगत कोन आहे M याच्या संगतीमध्ये आणि कोन Z हा ठेवायचा आहे कोन N वरती. हे तिन्ही कोन ही झाली संगती. ते एकरूप सुद्धा आहेत. तुम्हाला हे एकरूप म्हणजे सारखे आहेत, हे एकरूप सुद्धा आहेत. आणि संगत बाजूंचे गुणोत्तर लिहा. आता संगत बाजूंचे गुणोत्तर लिहित असताना थोडासा आपल्या स्वतःमध्ये असा बदल करून घेऊया. ह्याची पहिली दोन अक्षर घेऊया XY, यातली पहिली दोन अक्षर घेऊया LM, हे जे प्रमाण आहे. नंतर ह्यातली दुसरी दोन अक्षर घेऊया YZ म्हणजे दुसरी बाजू. ह्याची दुसरी दोन अक्षर घेऊया MN बरोबर पहिलं आणि तिसरं घेऊया XZ छेद LN. हे बाजूंचं गुणोत्तर जेव्हा दोन त्रिकोण रूपानं सारखे असतात आणि आकारानं भिन्न असतात तेव्हा ते समरूप असतात. एक आपलं आरशातलं प्रतिबिंब, तुमचा फोटो हा तुमच्या एवढा असणार नाही, तुमच्या एवढा तुमचं डिजिटल बनावं लागेल, पण तुमचा फोटो हा रूपानं सारखा आहे. याचं रूप, ह्या त्रिकोणाचं रूप आणि याचं रूप सेम येण्यासाठी ह्याचे तिन्ही कोण संगती पण माहिती असायला पाहिजे तुम्हाला आणि बाजूंचं प्रमाणसुद्धा लिहिता आलं पाहिजे. असा हा 3.5मधला पहिला क्वेश्चन होता बाळांनो. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर हा भाग असं सॉल्व करायचं होता किंवा असं ते मांडायचं होतं. आता त्यांनी दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये दोन वेगवेगळे त्रिकोण दिलेत आणि त्या त्रिकोणाबद्दलची काही माहिती दिली आणि काही माहिती आपल्याला पूर्ण करायला सांगितल्या, जी आपण समरूपता ह्या संकल्पनामधून पुढं जाणार आहोत. जस्ट ओळख आहे समरूपतेची. डिटेल अभ्यास हा पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला करायचा आहे. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR हे त्यांनी दिलेलं आहे. हे त्यांचं पक्ष आहे, हे त्यांचं गिव्हन आहे. आणि मग त्यांनी काही बाजूंच्या लांबी दिलेत आणि काही बाजूंच्या आणि PQ याच्या बाजू दिलेत, तर PQRच्या बाजू काढायला सांगितलेत. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे काय काय सत्य आहे इथले याच्या संगतीनुसार हे कोण एकमेकाचे एकरूप आहेत हे क्लिअर आहे. आता त्यांनी बाजूबद्दलची माहिती दिली आणि बाजूबद्दलची माहिती आपल्याला विचारल्या. आपण बाजूंचा विचार करूया. पुन्हा आपल्याला याच्याबद्दलचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचं प्रमाण लिहूया. याची पहिली दोन अक्षरे घ्यायची, पहिली जोडी त्याची PQ बरोबर दुसरी जोडी YZ, ह्याची दुसरी दोन अक्षर बघा QR, तिसरी बघा XZ. समजलं का तुम्हाला? पहिलं आणि तिसरं, ह्याचं पहिलं आणि तिसरं PR. समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा ह्या प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा
संगत भुजा. ओके, ह्या समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. त्यानंतर ह्या बाजू प्रमाणात असतात असं लिहिल्यानंतर त्यांनी ह्या गणितामध्ये ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काही किमती दिलेत बघा. YZ याची लांबी आहे, आता दुसऱ्या प्रश्नामध्ये XY ची लांबी 4 घ्यायला सांगितली, 4 घेऊया. PQ ची लांबी त्यांनी 8 दिलेली आहे, ती पण घेऊया. त्यानंतर YZ आहे 6. त्याच्यानंतर QR ची लांबी माहिती नाही आहे, आपण हे छोटा ए असं घेतो, XY नको. त्यानंतर XZ ची लांबी आहे ती 5 दिल्या आणि PR ची लांबी किती आहे ती पण दिलेली नाही आहे. आता आपण हा 4 असेल तर PQ 8 आहे. तुम्ही याच्यावरून त्याचं उत्तर तयार करू शकता. आता हे 4 असताना हे 8 आहे, हे 6 असताना हे किती असणार आहे? जर प्रमाण सारखंच यायला पाहिजे, 4 1 4 4 2 8. ह्याचं हे किती असणार? एची किंमत 12 येणार आणि बीची किंमत 5 2 10 येणार. हे तोंडी उत्तर आहे. मॅथमॅटिकली आपण हे गणित असं सॉल्व्ह करूया. ह्या मी काय केलं बघा, QR साठी तात्पुरतं ए मांडलं आणि PR साठी तात्पुरतं बी मांडलं. आता आपण हे पुढं 4/8 बरोबर, तुम्ही भाग घालवला तरी चालला असता, 6/a. हे तर त्रिकस गुणाकार करून घेऊया. ही पहिली जोडी घेऊया फक्त एवढीच. 4a बरोबर 8 × 6. ए बरोबर 8 × 6/4 बाळांनो. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, 4 2 8, बेसक्क 12 अशी त्या QR ची लांबी आली. आता तुम्ही असंच करून आता काय करूया, हे घ्या किंवा पहिलं आणि शेवटचं पेअर घेऊया. आता हे आणि हे सुद्धा इक्वल आहे, म्हणजे 4/8 बरोबर 5/b आहे. 4b बरोबर पुन्हा काय होणार सांगा, 5 × 8 येणार. b बरोबर 5 × 8/4, 4 1 4, 4 2 8, बीची लांबी येणार आहे 10. आता सांगा त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं आपल्याला? काय विचारलं होतं बघा, PQRच्या उरलेल्या बाजू काढा. PQRच्या किती बाजू उरल्यात बघा इथं? PQRच्या कोणत्या कोणत्या बाजू उरलेत बघा. हां, PQ दिला होता, बाजू सांगा, त्याच्या लांबी सांगा बाजूची, बोला बरं. QR ची लांबी किती आली सांगा. QR म्हणजे आपला ए होता, किती आलं सांगा बरं? 12 आलं. 12 सेमी असं लिहूया. त्यानंतर PR म्हणजे आपण PR साठी मांडलं होतं B, त्याची लांबी आली 10 सेमी. असं याचं उत्तर पूर्ण करूया. म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी ह्या त्रिकोणाच्या 3ही बाजू माहिती होत्या आणि याची एकच बाजू माहिती होती, बाकीच्या बाजूसुद्धा त्याच्याच प्रमाणात असणार आहेत, मगच तो समरूप असणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की मुळात हे त्रिकोण समरूपच आहेत, तरच त्यांची रूपं सारखी येणार आहेत. ही गणिती संकल्पना मनापासून लक्षात घ्या. ह्याच्या बाजूपेक्षा ह्याच्या बाजू आहेत त्या बाजू त्या प्रमाणात असणार आहेत आणि प्रमाण हे सारखं असणं या संकल्पनेवर आधारित आपल्याला हा एक्झरसाइज मनापासून पूर्ण करायचा होता. आलं लक्षात सगळ्यांच्या? अशा रीतीनं हा भाग तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हे एक्झाम्पल्स पूर्ण करून घेऊया असं हे 9th मधल्या सेकंड टॉपिकमधलं असं मत होतं. आता आणखीन एक क्वेश्चन त्याच्यामध्ये, फार कमी प्रश्न, फक्त 3च प्रश्न मला वाटते ह्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला 3.5 मधलं लास्ट एक्झाम्पल बघूया काय म्हटले बघा. आता 3.5 मधलं लास्ट एक्झाम्पल आहे. इंग्लिशच्या बुकमध्ये हे असं लिहिले 3.5. हे ट्रँगल्स होते, याच्या 2 साईड्स काढल्या होत्या, 2 साईड्स आपल्याला मिळाल्या. समजलं का बघा जरा. ड्रॉ अ स्केच अ पेअर ऑफ सिमिलर ट्रँगल, लेबल देम करस्पॉन्डिंग सेम साइन्स अँड द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शनल. हे सुद्धा तुम्ही काढा. म्हणजे आपल्याला काय करायला सांगितलं, आता तुम्हाला एक रफ फिगर काढायला सांगितलं आणि हे मग फिगर काढत असताना काढूया फिगर्स आणि मग 2 सिमिलर रब काढा आणि त्या रेशोसुद्धा तुम्हाला सारखाच असला पाहिजे हे त्या फिगरमध्ये दाखवा, सायन्सनी दाखवा वगैरे. तर आपल्याला याच्यामध्ये अशी फिगर काढावी लागेल. तुम्ही कसेही काढा. मी साधारण तुम्हाला एक सांगतो एक आयडिया. समजा एक मी असं घेतलं, एक हा असाच काढला आहे, हे 3 काढलं, हे 4 काढलं, हे किती येणार बाळांनो? पायथागोरस 5 येणार. दुसरा एक ट्रँगल तुम्ही असा काढा की जरा असा मोठा काढा याच्यापेक्षा. हे आता ॲक्च्युली 6 घ्या, हे 6 घ्या, हे 8 घ्या, 8 सेमी घ्या आणि हे मग किती येणार? तर हे 10 येणार. मग याला काहीतरी नाव देऊया, तुम्ही कुठलं पण नाव द्या, फॅन, गॉड, असं काहीतरी नाव देऊया आपण. मग ह्याचं जर हे काढलं ना तर इथं मात्र बाजू हे बघा, ह्याचा आणि ह्याचा रेशो 4/8, ह्याचा भागिले 3/6 आणि 5/10.
ह्याचा जे रेशो आहे, ह्याचा रेशो आहे, ह्याचा रेशो बघा, तर ह्या तिन्ही साईडचा जो रेशो आहे तो भागाकार आहे, तो सुद्धा सारखाच येणार आहे आणि ऑटोमॅटिकली याचे कोनसुद्धा एकरूप येणार आहेत. समरूपतेची ओळख म्हणून एवढेच 3च एक्झाम्पल्स इथे दिलेत. समरूप त्रिकोण असण्यासाठी 2 त्रिकोणाचे पहिल्या त्रिकोणाचा कोन हा आपोआप एकरूप येत असतो आणि ह्याच्या बाजू प्रमाण असतात. अशी एक आकृती काढायची आहे. तुम्ही प्रॅक्टिकली ही फिगर काढायची आहे ट्रँगल. आता ट्रँगल काढत असताना कसा काढणार तुम्ही? ट्रँगलचं बेसिक फॉर्म माहिती आहे का बघा. म्हणून हा सेतुब्रिजचा भाग. हा ट्रँगल प्रत्यक्षात तुम्ही कसं काढणार? हा ट्रँगल तुम्ही प्रत्यक्षात कसा काढणार सांगा बघूया. तुम्ही हे ठीक आहे, कसं काढूया? समजा तुम्हाला असंच काढायचं असेल तर पहिल्यांदा एक सेगमेंट काढावं लागेल. कसं काढणार सांगा? हा मला 90चा अँगल काढावा लागेल. तर एक मी तुम्हाला ह्याचा कन्स्ट्रक्शनचा भाग इथं सांगतो. हा ट्रँगल तुम्ही प्रत्यक्षात कसं काढणार आहात जरा बघूया. हा 3, 4, 5चा तुम्हाला हे ट्रँगल्स काढायचे आहेत. मग समजा की मला 3, 4, 5चा ट्रँगल काढायचा आहे तर मी काय करणार? समजा मी असं एक 3 सेंटीमीटरची एक साईड काढून ठेवतो. नंतर मला हा राईट अँगल ट्रँगल 3, 4, 5चा असतो हेही तुम्हाला माहीत झालं थोडंसं. आपण ही परपेंडिक्युलर लाईन काढून ठेवूया. काटकोनी गुण्या घेऊया किंवा इथं परपेंडिक्युलर एक सेगमेंट काढून ठेवूया. असा परपेंडिक्युलर सेगमेंट लंबरेषा आपण काढू शकतो त्याची. तर ही लंबरेषा काढून घेऊया. तुम्ही काटकोनी गुण्याचा वापर करू शकता किंवा कंपासचा वापर करू शकता. हां, कंपासचा लंब काढायचा भाग तुम्ही शिकलाय आता. हा काटकोनी गुण्याचा वापर करून असा एक सेगमेंट काढतो. त्याच्यानंतर मी काय करणार आहे बघा. आता इथं एक 3 होतं ना, इथं काय करूया? 4 सेमीवर एक चाप मारून घेऊया आणि हे तुम्ही जॉईन करा. हे जर ॲक्च्युली 90चं असेल तर तुमचं हे आपोआपच 5 सेमी येणार आहे. तसंच हा सेगमेंट काढा तुम्ही 6 सेमीचा. एक सेगमेंट तुम्ही असाच परपेंडिक्युलर सेगमेंट काढा आणि 8 सेमीची एक अशी खून करून घ्या. हे आपोआप 10चं येणार आहे. पायथागोरसचं प्रमेय ह्या दोन्हीसाठी व्हॅलिड होतं. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, दोन्हीच्या बेरजे एवढा आहे. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 आणि ते 10च्या वर्गा इतका असणार आहे. असा हा तुम्ही कन्स्ट्रक्ट करायचा आहे. हा रचना करून ते त्रिकोण काढायचे आहेत. कच्ची आकृती काढताना सुद्धा तुम्हाला हा फिनामिना ह्याचा दुहेरी सराव होणार आहे तुम्हाला. हा भाग पुन्हा सेतुब्रिजमध्ये त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता एक कोन दिला असेल तर तुम्ही तो ट्रँगल कसा काढणार? हा सेतुब्रिजचा पण परत भाग आहे. त्यामुळे सेतुब्रिजमध्ये सुद्धा ट्रँगल रचना करायचा भाग आपल्याला शिकायचा आहे आणि त्यामुळं हा भाग करणं गरजेचं आहे. परत एकदा आजचं हे 9th थर्ड टॉपिक जे आहे ते एक्झरसाइज टाईपमधून संपलं. आपण ह्या 3ही टॉपिकचे प्रश्नसंग्रह आणि मुलांच्या शंका याही आपण करणार आहोत. हळूवारपणे प्रत्येक मिसलेनियसमधले काही सम्स आपण सोडवणार आहोत. त्यासाठी मुलांचे काही फोन्स येत आहेत, काही कॉन्टॅक्ट फोन टिकमार्क करून सांगतायत मुलं की हे गणित घेऊया. त्यांचंही स्वागत मी करतो आहे. पुन्हा ज्या टिकमार्क्स करून ज्यांच्या सूचना मला प्राप्त झाल्यात त्या सूचनेनुसार आपण ते सगळे एक्झरसाइज घेणार आहोत. 8वीचाही अभ्यास तुम्ही सर्व 9वीच्या मित्रांनी, 9वीच्या सर्व मित्रमैत्रिणींनी काय करायचं आहे? 8वीचा अभ्याससुद्धा बघायचा आहे. तुम्हाला पुन्हा आपण 9thमध्ये जो भाग आपला 9वीचा मॅथ्स 1कडचा जो भाग राहिला आहे तिकडे आता जाणार आहोत आणि एकाच वेळेला थोडेसे मिसलेनियससुद्धा आपण सॉल्व करून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. त्याबद्दल चिंता नाही. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो आहे की आमचं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, गणित मैत्री चॅनल यूट्यूबवरती आहे, व्हॉट्सअपवरती आहे, टेलिग्रामवरती आहे. तुम्ही सर्वांनी ते सबस्क्राईब करा. आमचा आनंद द्विगुणित करा. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती आहे. ओके बाळांनो, सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा आपण लवकरच भेटूया. ओके.